Everyone, welcome to RV Sirs English. So students, in this video, we are going to learn 9th standard semi-English poem Hope is the thing with feathers. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण होप इज द थिंग विथ फेदर्स इन 9th स्टँडर्ड सेमी इंग्लिश मधील पोयम बघणार आहोत, शिकणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, होप म्हणजे आशा. आणि आशा ही एक अशी वस्तू आहे जिला पंख असतात, असं पोएटेस एमिली डिकिन्सन इथे आपल्याला सांगतात. आपण बघूया पहिला स्टांजा. होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट पर्चेस इन द सोल अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. मित्रांनो, या पहिल्या स्टांजामध्ये पोएटेस म्हणतात की होप म्हणजे आशा ही एक अशी गोष्ट आहे जिला पंख असतात. फेदर्स म्हणजे पंख असतात. दॅट पर्चेस इन द सोल, आणि पर्चेस म्हणजे स्टेज म्हणजे राहणे, आणि जी आपल्या सोल म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये वास्तव्य करते. आशा ही एक अशी गोष्ट आहे जिला पंख आहेत आणि ती आपल्या आत्म्यामध्ये वास्तव्य करते. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स, आणि एक असं गाणं गाते, एक अशी धून गाते जिला शब्द नसतात. म्हणजे शब्दविरहित गाणं ती कायम आपल्या मनामध्ये, आपल्या सोलमध्ये गात असते. अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल, आणि आपलं गाणं ती कधीही थांबवत नाही. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वार. अँड स्वीटेस्ट इन द गेल, गेल म्हणजे वादळ आणि स्टॉर्म म्हणजे पण वादळ. वादळाच्या वेळी म्हणजे कठीण प्रसंगी स्वीटेस्ट या छोट्याशा पक्षाचा होपचा आवाज कसा ऐकायला येतो? स्वीटेस्ट, अतिशय गोड, अतिशय मधुर असा या पक्षाचा आवाज आपल्याला संकट काळामध्ये म्हणजे वादळामध्ये सुद्धा ऐकायला येतो. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म, ते स्टॉर्म, ते वादळ कितीही सोअर असलं, कितीही भयंकर असलं तरीही दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वार. कधी कधी असं होऊन जाते की हा जो छोटासा पक्षी आहे, जो अनेक लोकांना वार्म ठेवतो, अनेक लोकांना ऊब देतो, अनेक लोकांना तग धरून राहायला मदत करतो, कधी कधी त्याला सुद्धा हे वादळ गोंधळून टाकते. कधी कधी त्याला सुद्धा ते वादळ चूप बसवून टाकते, म्हणजे बसवायचा प्रयत्न करते. लास्ट स्टांजा बघा. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी. In the last stanza, poetess Emily Dickinson says, I have heard it in the chillest land. Chillest land म्हणजे थंडगार प्रदेश, आणि स्ट्रेंजेस्ट सी म्हणजे अनोळखी समुद्र. म्हणजे एक अशी परिस्थिती जी खूप कठीण आहे, अतिशय वाईट भयंकर परिस्थिती. पोएटेस म्हणतात की अशा या चिलेस्ट लँड आणि स्ट्रेंजेस्ट सी मध्ये सुद्धा मी त्या पक्षाचा आवाज ऐकलेला आहे. येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी, पण कधीच कधीच या पक्षाने माझ्याकडून काहीही परत मागितलेलं नाही. क्रम म्हणजे तुकडा. पण कधीही या पक्षाने माझ्याकडून आपल्या मदतीच्या बदल्यामध्ये काहीही, कोणतीही गोष्ट परत मागितलेली नाही. ओव्हरऑल मिनिंग जर आपण याचा काढला, कन्क्लुजन आपण याचं काढलं, तर आपल्या असं लक्षात येते की बरेचदा जीवनामध्ये अतिशय कठीण वाईट प्रसंग येतात, पण कुठेतरी आपल्या मनामध्ये एक होप नावाचा पक्षी असतो आणि तो आपलं गाणं कंटिन्युअसली गात असतो. म्हणजे काय? म्हणजे आपल्याला एक धीर देत असतो, एक उम्मीद देत असतो की आज जरी वेळ कठीण असली, प्रसंग बाका असला, तरीही जे फ्युचर असणार आहे, जे भविष्य असणार आहे, ते चांगलं असणार आहे. आजची संकट, आजची जी डिफिकल्टीज आहेत त्या निघून जातील, उद्या पुन्हा चांगली वेळ येईल, असं सांगणारा एक आवाज कायम आपल्या मनामध्ये धगधगत असतो. आणि त्यालाच पोएटेसने होप पक्षी म्हटलेला आहे, जो कायम आपल्या मनामध्ये वास्तव्य करतो आणि त्याचा आवाज अतिशय कठीण प्रसंगी तितकाच गोड मधुर ऐकायला येतो. आणि हाच पक्षी आपल्याला अशा कठीण प्रसंगांमधून बाहेर पडायसाठी सुद्धा मदत करतो.